पॅथॉलॉजीमध्ये किंवा कुठल्याही मशिनरीच्या यूजमध्ये ना, मशिनरी सेम असते, करणारा माणूस त्याचं इंटेलिजन्स हे बघितलं जातं. म्हणजे डॉक्टर कोण आहेत? सर्जन आहेत. ओके, त्यांनी पेशंट बघितलेला आहे, ओपडीत बघितलाय, त्यांनी काही ते तपासण्या सांगितल्या, त्या तपासण्यांमध्ये काहीतरी त्यांना शंका वाटते म्हणून त्यांनी छोटीशी बायोप्सी घेतली. बायोप्सी त्यांनी सांगितलं तुम्ही ह्याच डॉक्टरांकडे जा. कारण का ते एक्सपिरियन्स असणार आहेत. कारण त्यांनी त्याच्यामध्ये असे 1500 केसेस तरी बघितलेले आहेत की ज्याच्यावरनं ते तुम्हाला योग्य निदान देतील की किती स्प्रेड झालाय. कॅन्सर असेल तर तो किती खोलवर गेलाय, त्याचं स्टेजिंग काय आहे, त्याचं नेचर काय आहे त्या कॅन्सरचं, व्हॉट टाईप ऑफ सेल्स कॅन बी सीन इन दॅट कॅन्सर स्लाइड. त्याच्याप्रमाणे ऑपरेशनचं सगळी दिशा ठरते. ऑपरेशन करायचं की नाही हा पहिला मुद्दा ठरतो. करायचं तर किती डिटेलमध्ये करायचं, किती काढावं लागणार आहे शरीराचा भाग ते कळतं. म्हणजे हे मी एक्झाम्पल फक्त तोंडाचा घेतलाय, पण दिस अप्लायज टू ऑल ओव्हर द बॉडी, एनिव्हेअर. कारण नंतर मग त्या माणसाला रिहॅबिलिटेट पण करावं लागतं ना. बोलता यायला पाहिजे त्या माणसाला, खाता पिता यायला पाहिजे, तरच तो माणूस पुढे चांगलं आयुष्य जगेल. तर हे सगळं त्या रिपोर्टवरती अवलंबून असतं. लक्षात आलं ना. त्यामुळे वी हॅव टू गेट सर्टन स्पेसिफिक टेस्ट डन फ्रॉम सर्टन स्पेसिफिक पर्सन्स ओनली.